परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामुळे परभणी पाथरी, परभणी जिंतूर, परभणी नांदेड, परभणी गंगाखेड अशा अनेक महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याच आंदोलनाचा आढावा घेऊन आंदोलकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। प्रत्येक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आपण बघितलं तर परभणी शहरातील विसावा कॉर्नरला चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तसेच खानापूर फाटा असेल, त्यानंतर त्रिधारा पाटी असेल, त्यानंतर पोखरणी असेल, गंगाखेडमध्ये 2 ठिकाणी आंदोलन सुरू आहे, जिंतूरमध्ये आंदोलन सुरू आहे। जर आपण बघितलं तर या आंदोलनाचा फटका जो आहे तो वाहतूक व्यवस्थेला झालेला आहे। आपण बघितलं तर ठिकठिकाणची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि परभणी जिंतूर असेल, परभणी पाथरी असेल, तसेच नांदेड गंगाखेड असेल, हे सर्व महामार्ग जे आहेत ते ठप्प झाले। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत इथले आंदोलक आहेत, आंदोलकांशी आपण बोलूया। काय नेमक्या भावना आहेत आज आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे? आज मराठा समाजाला तात्काळ अधिवेशन घेऊन कायदा पारित करावा जवळजवळ आश्वासन देऊन 22 दिवस झालेले आहेत, पण आजपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली नाही। जी अधिसूचना काढलेली आहे त्याची अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करून कायदा करण्यात यावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। या सरकारला तात्काळ याचा निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर मतदानारूपी यांना परिणाम त्याचे नक्की मराठा समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। एकूणच बघायला गेलं तर तीव्र भावना आहेत मराठा समाज बांधवांच्या, कारण आरक्षणाचा जो विषय आहे तो मार्गी लागत नाहीये, वारंवार आंदोलन करावं लागतंय। आता यावर सरकार काय निर्णय घेतं हे बघणं गरजेचं बनलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशालचा पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।